संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी येते। काही ठेवीदार महिला आहेत ज्या बँकऐवजी आयुक्तालयात दाखल झाल्या। महिलांनी बॅरिकेड्स बाजूला केले, ओलांडले आणि त्या आयुक्तालयात दाखल झालेल्या आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे, या ठेवीदार महिला आक्रमक का झाल्या, या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। मात्र प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। महिला बॅरिकेड्स बाजूला करून ओलांडून पुढे जाताना दिसतायत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना विचारूया। अविनाश, हा नेमका काय प्रकार आहे? या ठेवीदार महिला इतक्या आक्रमक का झाल्या आहेत? कुठल्या ठेवीदार आहेत? या आयुक्तालयात का जात होत्या? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इम्तियाज जलील जे संभाजीनगरचे खासदार आहे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचे धरणे आंदोलन सुरू होते। आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावरती मागील 3 ते 4 तासापासून रस्ता संपूर्णपणे बंद करून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं। मात्र आता इम्तियाज जलील ठेवीदार असतील ते आक्रमक झालेले आहेत आणि विभागीय आयुक्तालयाकडून कोणी भेटायला गेलं नसल्याच्या कारणावरून तो राग मनात धरून हे सगळे जण विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा आता या तर पहिलं एक गेट आहे विभागीय आयुक्तालयात येण्यासाठी। गेट ओलांडून त्यांना आतेने यश मुख्य गेट आहे, मुख्य विभागीय आयुक्तालयाचं पहिलं गेट जे मुख्य गेट आहे त्या गेट पर्यंत आता हे सर्व आंदोलक येऊन ठेपलेले आहेत। आपण जर बघितलं तर यामागची पार्श्वभूमी अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पत संस्था घोटाळा झाला होता। 202 कोटीचा हा घोटाळा होता। या सोबत आंदोलनाचा लढा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देखील संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तालयात आंदोलन सुरू होतं। मात्र विभागीय आयुक्तालयातून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि कुणी भेटायला गेलं नाही। त्यानं आपण सगळे विभागीय आयुक्तालयात घुसू आणि यांना जाब विचारू असं सगळ्यांना इशारा। एकूणच महिला असेल पुरुष असेल सर्व ठेवीदार आक्रमक झालेत। आता विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करतात। आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी सगळे आक्रमक झालेले आहेत महिला आणि त्या आता अजिबात जुमानत नाहीयेत। त्या बॅरिकेड्स वरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अविनाश।